विषयी परिसर या कार्यक्रमात लेखन डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. श्रोतेहो, निसर्गात विविध रंगांची फुलं कुठलाही ऋतू असला तरी आपल्याला आकर्षित करत असतात. पण तसं पाहिलं तर निसर्गातली ही फुलं माणसासाठी नाहीतच, कारण गेली हजारो वर्ष वनस्पतींनी स्वतःमध्ये बदल केलेत आणि इतर प्राणी, पक्षी आणि कीटक यांच्या साहाय्यानं आपला प्रांत वाढवला. धान्याचं, कडधान्यांचं आणि वेलवर्गीय भाज्या, फळझाडांचे विविध कंद मानवाला आपल्या अन्नासाठी आवश्यक वाटल्यानं तो त्याचं पीक घेऊ लागला. सौंदर्यासाठी फुलांचा बाजार निर्माण केला. शोभा वाढवण्यासाठी फुलांचा उपयोग करता करता त्यातून अन्य उत्पादनही घेऊ लागला आणि मग फुलावर आधारित व्यवसाय त्यानं निर्माण केले. गुलकंद हा देशी गुलाबाच्या पाकळ्या, साखर आणि आयुर्वेदिक औषधींपासून तयार करण्यात येत असलेले एक औषध आहे आणि तो एक खाद्यपदार्थ आहे. गुलाबापासून अत्तरही तयार करतात. हार, तुरे, बुके, गजरे, फुलांच्या माळा यात झेंडू, गलांडा याचा वापर करतातच. पण सुवासिक असणाऱ्या निशिगंध, जाई, जुई, पारिजातक, केवडा आणि मोगरा यांचा सुवास दरवळला नाही तर नवलच. याचबरोबर परदेशातून आलेले कार्नेशन, डॅफोडिल, फर्गेट मी नॉट, लिली असे अनेक प्रकार आता भारतात रुजलेले आहेत. कासच्या पठारावर किंवा अन्यत्र फिरताना आढळणारी फुलं आपल्या पश्चिम घाटात आढळतात. मिकी माऊस सारखी दिसणारी स्मिथिया, कंदील पुष्प, चिरायत, हळुंदा, रानहळद एक ना अनेक फुलं आपल्याला दिसतात. पण पर्यटक ती फुलं घरी लावायला घेऊन येतात आणि तिथूनच ऱ्हासाला सुरुवात होते. अशा ठिकाणच्या विविध प्रजाती आणि कीटकभक्षी वनस्पती नामशेष होत चाललेले आहेत. ऑर्किडचे विविध प्रकार पावसाळ्यात विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात येतात. उन्हाळ्यात येणारी अनेक फुलं ही गडद रंगाची दिसतात. बहावा, गुलमोहोर, नीलमोहोर, जारूल अशी रस्त्याकडेला दुतर्फा किंवा बागेत लावलेली झाडंही दिसतात. तर फ्लेम ऑफ फॉरेस्ट असणारे पांगेरा, पळस, काटेसावर लांबूनच साद घालताना दिसतात. पक्षी आणि कीटक यांना आकर्षित करताना असे रंग तिथं आवश्यक असतात. त्याशिवाय परागी भवनाला आमंत्रण कसं देणार? तसंच त्यांच्यामध्ये मध असतोच. त्यामुळे अशी मेजवानी दिल्याशिवाय कीटक, पक्षी किंवा काही सस्तन प्राणी परागी भवन करणार नाहीत आणि वनस्पतीची पुढची पिढी तयार होणार नाही. रात्री उमलणारी बहुतेक सर्व फुलं ही पांढरीच असतात आणि ती फुलं सुवासिकही असतात. फुलपाखरं, पतंगाच्या अनेक प्रजाती स्थानिक झाडांशी आणि झुडपांशीही संबंधित असतात. दुरंगी, बाभळ, जांभळी, अंजनी, पाण्यावर कुमुदिनी किंवा कमळाची फुलंही आपल्याला दिसतात. माकड, शिंगी आणि निवडुंगाची फुलंही आढळून येतात. सुरणाचं फुल तुम्ही बघितलंय का? कारण त्याला खाली कंद असतो आणि वर घमेला एवढं फुल असतं. ते खाण्यासाठी आणि भाजीसाठी वापरतात, पण उमलल्यावर ठराविक काळापुरतंच. नंतर फुलांना अत्यंत दुर्गंधीयुक्त नकोसा वास यायला लागतो. त्यावेळी मात्र त्याच्या वाटेस कोणी जात नाही. मोहाची फुलं ही शर्करा आणि जीवनसत्वयुक्त असतात. हादग्याची फुलं भाजी आणि भजी तयार करण्यासाठी वापरतात. मसाल्याच्या पदार्थात असणारी लवंग म्हणजे हिरवी असताना त्याच्या कळ्या काढून वाळवतात आणि त्याच्यावर प्रक्रिया करतात. माका, ब्राह्मी, चमेली यासारख्या अनेक फुलांचा उपयोग केशवर्धक तेल तयार करताना करतात. कडुनिंब, जास्वंद, मंदार, कळलावी, अक्कलकाढा औषधी फुलांच्या वनस्पती आहेत. या सर्वात एक महागडं फूल तुम्हाला माहीत असेलच, जे अन्नपदार्थांना रंगवण्यासाठी वापरतात. ते फूल म्हणजे केशर. आपण आपल्या परिसरात शक्य असल्यास स्थानिक फुलझाडं फुलवून आणि वृक्ष लावून आनंद मिळवू शकता. स्वच्छ, ताजी, ऑक्सिजनयुक्त हवा मग आपल्या कुटुंबासाठी स्वस्तात आपल्याला मिळेल. तेव्हा आपण फुलं फुलवून पाहूया. श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमात निसर्ग जागृतीविषयी आपण ऐकत होता. लेखन होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.